हॅलो फ्रेंड्स, आय एम आकाश. वेलकम अवर एज्युकेशनल चॅनल. करंट अफेअरमध्ये आज आपण चर्चेतला महत्त्वाचा घटक कव्हर करणार आहे. तर आपण न्यूजमध्ये भरपूरदा ऐकलेलं आहे की बँकेचं विलिनीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर त्या बँका आपण बघणार आहे. मात्र हा टॉपिक जरी करंट रिलेटेड असला तरी इकॉनॉमिक्स या विषयाशी याचा संबंध आहे. त्या अनुषंगाने हा टॉपिक आपण कव्हर करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर बघा, RBI कायदा जो आहे हा 1934चा आहे. याद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935मध्ये करण्यात आली. जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं की RBIची स्थापना कोणत्या ॲक्टनुसार करण्यात आली, तर त्याचा आन्सर जे असणार आहे ते असणार आहे 1934. त्यानंतर आणखी RBIची रिलेटेड एक महत्त्वाची तारीख आहे. RBI सार्वजनिक मालकी हस्तांतरण कायदा हा 1948 आहे आणि या 48च्या ॲक्टनुसार RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949मध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे RBIची स्थापना 1934च्या कायद्यानुसार करण्यात आली, तर RBIचं जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं आहे ते 1948च्या ॲक्टनुसार करण्यात आलेलं आहे. तर हे दोन्ही ॲक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर बघा, बँकिंग विनिमय कायदा हा कधीचा, तर बँकिंग विनिमय कायदा हा 1949चा आहे. आणि या कायद्यानुसार काय झालं, RBIचे व्यापारी बँकेंवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलं. म्हणजेच एक्झाममध्ये जर क्वेश्चन विचारला की RBIचे व्यापारी बँकांवर जे नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे ते कोणत्या ॲक्टनुसार झालेलं होतं, तर ते 1949च्या ॲक्टनुसार झालेलं होतं. त्यामुळे हा टॉपिक इथे महत्त्वाचा आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे बँकिंग कंपनीज अमेंडमेंट कायदा हा 1961चा आहे. या कायद्यानुसार काय झालं बघा, सरकारच्या संमतीनुसार बँकांचे सक्तीने विलिनीकरण करण्याचा हक्क मिळाला. ओके, म्हणजेच आपल्याला इथे हा पॉईंट लक्षात घ्यायचा. आणि आपण करंट अफेअरमध्ये तोच पॉईंट पाहत आहे, बँकांचे विलिनीकरण. तर बँकांचे जे विलिनीकरण आहे हे कोणत्या ॲक्टनुसार झालेलं आहे, तर 1961च्या ॲक्टनुसार झालेलं आहे. आणखी विशेष म्हणजे बघा, 2021मध्ये हा जो ॲक्ट आहे बँकिंग कंपनीज अमेंडमेंट कायदा 1961, तर याला 60 वर्ष पूर्ण होत आहे. लक्षात घ्या, 60 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे हा ॲक्ट तुम्हाला इथे पाठ करणं अनिवार्य आहे. पुढे बघा, 19 जुलै 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आणि त्या 14 बँका ह्या होत्या ज्यांच्या ठेवी ह्या 50 कोटीपेक्षा काय होत्या, जास्त होत्या. अशा 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. तारीख लक्षात घ्या, 19 जुलै 1969ला. आणि बँका किती होत्या, त्या बँका होत्या 14 बँका. याच पद्धतीनं 15 एप्रिल 1980ला 6 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. मात्र या बँकांच्या ठेवी ह्या 200 कोटीपेक्षा काय होत्या, जास्त होत्या. म्हणजे 1969च्या ज्या आपण 14 बँका बघितल्या राष्ट्रीयकरणावाल्या, त्या ज्या बँका होत्या त्या 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी होत्या. आणि ज्या आपण 80च्या ज्या 6 बँका बघितल्या त्यांच्या ठेवी या 200 कोटीपेक्षा जास्त होत्या. तर हे प्रश्न एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेले आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता SBI संलग्न कायदा हा 1959चा आहे. तर आपल्याला माहितीच आहे की SBIची जी स्थापना झालेली आहे ती 1955नुसार झालेली आहे. म्हणजे 1955मध्ये झालेली आहे. तर याच्याशी रिलेटेड जी कमिटी होती ती होती AD गोरवाला कमिटी. अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी जी समिती होती 1951ची, त्या समितीचे अध्यक्ष AD गोरवाला होते. याच कमिटीनं जो आपला अहवाल दिला होता तो 1954मध्ये दिला होता. आणि या कमिटीनुसार SBIची स्थापना 1955मध्ये करण्यात आली. जी इम्पिरियल बँक होती 1921ची, त्या बँकेचं रूपांतरण SBIमध्ये करण्यात आलेलं होतं. ओके, तर पुढे काय झालं बघा स्टुडंट, SBI संलग्न कायदा 1959नुसार 8 संस्थानिकांच्या बँका होत्या, त्या बँका SBIच्या संलग्न बँका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. म्हणजे 8 बँका SBIच्या संलग्न बँका बनल्या. कोणत्या ॲक्टनुसार, तर 1959नुसार. तर नावच या ॲक्टचं SBI संलग्न कायदा आहे, त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. मात्र या बँकां ज्या आहे पुढे चालून SBIमध्ये विलीन करण्यात आल्या, म्हणजे त्यांचं विलिनीकरण करण्यात आलं. तर बघा, सुरुवातीला बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर जी होती त्या 2 बँका एकत्र झाल्या 1963मध्ये. तुम्हाला हे जे इयर आहे हे लक्षात ठेवायचं आहे की बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर ह्या बँकाचं विलिनीकरण कोणत्या वर्षी झालं, तर 1963मध्ये झालं. त्यामुळं ही जी संख्या आहे 8वरून ती 7वर पोहोचली होती. आणखी महत्त्वाचं म्हणजे 13 ऑगस्ट 2008ला, लक्षात घ्या, 13 ऑगस्ट 2008ला बँक ऑफ सौराष्ट्र, लक्षात घ्या, सौराष्ट्र आणि 8 असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, बँक ऑफ सौराष्ट्र. आणि एक 26 ऑगस्ट 2010ला बँक ऑफ इंदोर, या दोन्ही बँकेचं विलिनीकरण SBIमध्ये करण्यात आलं. मात्र तारखा ह्या वेगवेगळ्या हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथं 13ची दुप्पट तुम्ही 26 ऑगस्ट लक्षात ठेवू शकता. आणि सौराष्ट्रवरून 8 आणि इंदोर लक्षात घ्या 10. त्यामुळं या 8 बँकांची संख्या आपण बघितलं 7 झाली होती आधी, आता ही 5 झालेली होती. आणि अलीकडेच
या 5 बँकेचं सुद्धा विलिनीकरण SBIमध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे चलू आपण. तर आता आपला करंट्स रिलेटेड क्वेश्चन इथे आलेला आहे की अलीकडे ह्या ज्या बँका दिलेल्या आहे, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, या बँकांमध्ये ह्या ज्या बाजूला दिलेल्या बँका आहे त्यांचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. तर आपण ते स्टेप बाय स्टेप घेऊया. तर बघा, बँक ऑफ बडोदा, तर ही बँक 1908ची आहे. या बँकेमध्ये विजया बँक आणि देना बँकचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. तर जर तुम्हाला प्रश्न विचारला की बँक ऑफ बडोदा यामध्ये कोणत्या 2 बँकेचं विलिनीकरण झालेलं आहे, तर ते विजया बँक आणि देना बँक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर अलीकडेच पंजाब नॅशनल बँकेमध्ये ही बँक 1894ची आहे, लक्षात घ्या. 1894ची बँक आहे. आणि या बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या 2 बँकेचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. आणखी पुढे कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण करण्यात आलं. कॅनरा बँक ही 1906ची आहे. त्यानंतर युनियन बँक, बघा, युनियन बँकेची स्थापना 1919ची आहे. या बँकेला 2019मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे यावर डेफिनेटली एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाईल. तर युनियन बँकेमध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्या विलीन झालेल्या आहे. आणि त्यानंतर बघा, इंडियन बँक जी 1907मध्ये स्थापन करण्यात आली होती, 1907मध्ये, या बँकेमध्ये जी 1865ची बँक होती, जी अलाहाबाद बँक होती, त्या बँकेचं विलिनीकरण इंडियन बँकेमध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकदा पुन्हा बघा, बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँक, पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. त्यानंतर पुढे बघा, आपण बघितलं कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँक, युनियन बँकेमध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलिनीकरण झालेलं आहे. तर इंडियन बँकेमध्ये अलाहाबाद या बँकेचं विलिनीकरण झालेलं आहे. आणि पुढे जे स्लाईड दिलेली आहे हे सर्व आपण एकत्र पॉईंट घेतलेले आहे. तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये उतरवून घ्या. आणि विशेष म्हणजे हे तुम्हाला पाठ करायचं, कारण यावर वन लाईनरसुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि जोड्या लावणीसाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे एका साईडला ह्या बँक दिलेल्या असेल आणि एका साईडला विलीन झालेल्या बँक दिलेल्या असेल, तर कन्फ्युजन नको आपल्याला, लक्षात घ्या. तर बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक बघितलं. पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँक बघितली. युनियन बँकेमध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक. आणि इंडियन बँकेमध्ये अलाहाबाद बँकेचं विलिनीकरण झालेलं आहे. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक महत्त्वाचा होता. सो आपण करंट रिलेटेड इकॉनॉमिक्ससुद्धा आपण याच्यामध्ये कवर केलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. टेक केअर, कीप वॉचिंग अँड थँक्यू सो मच.